जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अहमदाबादमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या एअर इंडियाच्या विमानात बदलापूरच्या दीपक पाठक यांचाही समावेश आहे। दीपक पाठक हे गेल्या 11 वर्षापासून एअर इंडियामध्ये केबिन क्रू म्हणून नोकरी करत होते। दुपारी झालेल्या विमान दुर्घटनेनंतर त्यांचा कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही। दीपक पाठक यांचं कुटुंब बदलापूरच्या कात्रप भागातील रावल कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्याला आहे। दीपक यांनी आज सकाळीच लंडनला निघण्यापूर्वी आईला फोन केला होता। दीपक यांच्या विमानाला अपघात झाल्याची बातमी समजताच शेजाऱ्यांसह त्यांच्या घराकडे धाव घेतली। दरम्यान आपला देवावर पूर्ण विश्वास असून आम्ही दीपक यांच्या बाबतीत आशावादी आहोत। जोवर त्याच्या बाबतीत अधिकृत माहिती मिळत नाही तोवर आम्ही आशावादी राहणार असल्याचं दीपकच्या बहिणीचं म्हणणं आहे। सकाळी फक्त फ्लाईटला जायच्या अगोदरच मम्मीशी बोललो, आमच्याशी नव्हतं बोलणं झालं। तुम्हाला तिकडून काही संपर्क वगैरे अजून काही नाही त्यांचा। जोपर्यंत त्यांचा संपर्क येत नाही कन्फर्म ते बोलले ना की माझा भाऊ डेट झालेला आहे कोण, मी मान्य करेन ती गोष्ट। हे मी म्हणजे स्पष्ट बोलले माझंही की जर तिथून आला कॉल, त्यांचा ऑफिशियली कॉल आला, ते बोलले की तो गेलाय। तुम्ही काही संपर्क साधता का तिकडे? आमचं चालूच आहे प्रयत्न। आता दोघं आलेत सर, हे लोक ते पण करतायत मदत सगळेजण। काय माहिती मिळते? सध्या तरी काहीच नाही, फक्त एवढे की तिथे काही सिच्युएशन अशी आहे की हँडल करता येत नाहीये। काय काय सांगणार तुम्हाला, कसं सांगणार तेच समजतंय मला, बाकी काही। साधारण किती वाजता ते कितीच्या ड्युटीला वगैरे निघाले होते? त्याची 11:30ची फ्लाईट होती, त्याची 1:30च्या दरम्यानचा होता तो। 2:11लाच आतमध्ये गेलेला होता। हो, 1 तासापूर्वी अपडेट केलेला। त्याची सवयच होती ती, कुठल्याही फ्लाईटला जाऊ तो तिथे अपडेट टाकायचाच विथ लोकेशन। त्याच्यामुळे ते त्याचे जेवढे काय आहेत ते त्या लोकांनाही कळालं, प्रत्येकाला। म्हणून त्याचे जेवढे त्याचे व्यक्ती म्हणजे जे त्याचे फ्रेंड सर्कल आहेत ते प्रत्येकाने आम्हाला एक जण आता चालले सगळ्यांचे कॉन्टॅक्ट। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।